नमस्कार, मी रत्नेश्वर मंदाडे. आज माझी नीट या परीक्षेसाठी महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज इथे ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती झाली आहे. फर्स्ट टाइम महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज ही नीट परीक्षा कंडक्ट करत आहे. पण कुठेही बघून असं वाटत नाही की हे पहिलं वर्ष आहे. अतिशय सुसज्ज बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि सर्व प्रकारच्या पालकांना सहाय्य तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा सहाय्य संस्थेने केलेलं आहे. त्यामुळे परीक्षा आपण इथे यशस्वीपणे पार पडू शकलो. त्याबद्दल मी महाराष्ट्र ज्युनियर कॉलेजचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर देवानंद पुरी या नीट 2024 साठी महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज निलंगा या ठिकाणी मी ऑब्झर्वर म्हणून अपॉइंट झालो होतो. परंतु या सेंटरमध्ये असणारी जी काही युनिटी आहे प्राध्यापकांची तर ती अगदी छान दिसून आली आणि विद्यार्थ्यांना आपले विद्यार्थी असल्यासारखं त्यांनी ट्रीट केलं. पालकांना सर्व पाण्याची वगैरे व्यवस्था केली. कॅम्पस वगैरे अगदी उत्तम आहे. पार्किंगची व्यवस्था वगैरे छान होती. अशा स्वरूपानं सर्वांनी टीमवर्क केल्यामुळे एक सुंदर अशा प्रकारची एवढी मोठी जवळपास 792 विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा ही अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडली. त्याबद्दल मी संस्थेचे समन्वयक, त्यानंतर त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष, CS, डेप्युटी CS, अगदी टीचिंग नॉन टीचिंग या सर्वांना अगदी पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. 2024 नीट परीक्षा आयोजन करण्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजय पाटील निलंगेकर साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही आज दिनांक 5 मे 2024 त्या दिवशी आमच्या महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज निलंगा येथे नीट परीक्षा आयोजित केली. केंद्र सरकारद्वारे NTA मार्फत आज परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून विविध शहरातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेस आले होते. या परीक्षेमध्ये आमच्या संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षण समिती अंतर्गत चालत असलेले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचा उपप्राचार्य म्हणून आणि NTA द्वारे आयोजित या नीट परीक्षेचा CS म्हणून मी सर्वांचे मनापासून हार्दिक आभार मानतो. तसेच या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून अनेक विद्यार्थी आले, त्यांचे पालक, बंधू भगिनी या ठिकाणी आल्या. त्या सर्वांच्या प्रतिक्रिया, त्याचबरोबर NTA कडून आलेले ऑब्झर्व्हर, NTA कडून आलेले फ्लाइंग स्क्वॉड यांनी सुद्धा आमच्या सेंटरबद्दल अतिशय चांगली प्रतिक्रिया दिलेली आहेत. त्यांचे फीडबॅक अतिशय चांगले आहेत. त्याबद्दल सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये नीटचा पेपर होता. तर त्यामध्ये जी काही आपल्या कॉलेजनं जे काही व्यवस्था केलेली होती येणाऱ्या पालकांची, तर याला अनुसरून जे काही पालकांच्या प्रतिक्रिया आहेत तर त्याला आपण जाणून घेऊयात. तर सर्वात प्रथम एक्झामला कोणी गोळा करायचं तुम्ही एवढी सेवा केली म्हणून तुम्हाला तर आपल्याकडे अजून काही पालक त्यांचंही आपण मनोगत विचारून घेऊया. 10:30 पासून आता 5:30 पर्यंत सारखं पाणी संपलं प्रसंगावर राखून सर्वांना होत आहे. व्यवस्थित देऊन लावून जळगाव आहे. हे आल्यापासून बघतो 9 वाजेपासून चालू आहे. फॅमिली चालू आहे. माझी पण मुलगी परीक्षेला बसली. पण तुम्हाला एकच इथली सर्व्हिस लक्षात आली की एवढ्या कडक उन्हाळ्यात आपल्याला प्रत्येकाला, मी तर म्हणतो, पाणी किती लागलं असतं याचा अंदाज नाही. पण प्रत्येकाने पाणी, काळजीपूर्वक पाणी प्रत्येकाला मिळालं. थंडगार पाणी मिळालं. खरंच कॉलेजच्या वतीने, संपूर्ण टीमच्या वतीने, आमचं संपूर्ण जळगाव जिल्हा, परत तुमचं लातूर जिल्हा आणि निलंगा तालुका सगळ्यांचा असे सर्व्हिस जर सगळ्यांना असली तर कुठल्याच पालकांची कुठलीच काही ओरड नाही आणि प्रत्येकाला राहण्याची पण व्यवस्था व्यवस्थित झाली.
आम्हाला दुपारी म्हणजे 12 ते 5 पर्यंत आरामशीर झोप पण झाली. आम्ही असं टेन्शन झालो नाही. तेवढा कडक कोण कुठेच अशी व्यवस्था बघितली नाही. पहिली हा प्रसंग आला. तर आपल्या संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद. सर त्यानंतर आमच्या संस्थेमध्ये सर्वांनी एकमताने त्यांनी ठरवलं की ज्या पालकांना समस्या येतात तर त्याचं आपण कसं निराकरण करायचं आणि त्या सर्वांच्या एकमताने हा निर्णय इथे घेण्यात आलेला होता. मॅडम तुमचं नाव? सोबतच आहे. कसं वाटलं मॅडम? खूप छान सर, कारण आज कडक उन्हाळा होता. कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांना पाणी पुरवलं आणि छानपैकी आम्हाला थांबण्यासाठी योग्य सोय करून दिली. मी पालकांचे प्रतिनिधी म्हणून मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आधी दिसते इकडे सर. खूप छान वाटलं. माझी बहीण येऊ कसं? पेपर देण्यासाठी तुमच्यासोबत आले. खूप छान वाटलं. तर आमचं कॅम्पस वगैरे कसं वाटलं? छान आहे. सगळीकडे स्वच्छता आहे. सरांना बोलायचंय. सरांकडे. सर तुमचं नाव? मी धनंजय पाटील. मी मूळचा लातूरलाच माझा विद्यार्थी आहे, पण लातूरला माझ्या विद्यार्थ्याचं निलंगा कसं काय टाकलं मी थोडं टेन्शनमध्ये होतो. पण आता इथं आल्यानंतर मला असं वाटतंय की लातूर काहीच नाही. हे सेंटर इथलंच पाहिजे. फक्त आता कसं ते विद्यार्थ्यांची व्यवस्था बघून बघितलं पाहिजे, पण सगळ्या लोकांची एवढे बाहेरच्या परगावच्या लोकांची विद्यार्थ्यांची सगळ्यांची एवढे व्यवस्थित अशी व्यवस्था झालेली आहे की असं न भूतो न भविष्यात ते असं लातूरमध्ये तर एक सुद्धा कॉलेज अशी ही व्यवस्था तर कुणीही करू शकत नाही. एवढं मला म्हणायचं. अजून एक सांगतोय सर, आमच्या इथे सुद्धा नीट आणि JEE क्लासेस होतात आणि आपल्या निलंग्यामध्ये सगळ्यात जास्त जो काही रिझल्ट आहे नीट आणि JEEचा तर तो आपल्याच महाराष्ट्र महाविद्यालय अंतर्गत जे काही आपण चालवतोय तो म्हणजे CET सेल. तर या CET सेलचाच आपल्याकडे रिझल्ट आहे. आणि जर आता इथं आम्ही जशी सोय केलेली आहे तसंच आम्ही आमच्या संस्थेच्या अंतर्गत याच्यामध्ये जे कोणी हुशार आणि होतकरू विद्यार्थी असतात तर त्यांच्यासाठी अत्यंत कमी दरामध्ये आणि एकदम त्यांना जे काही लातूरला वगैरे त्यांचं जे काही क्रेज असते तर त्याच लेवलची शिकवणी किंवा किंबहुना त्याहून अजून जास्त चांगल्या दर्जाची शिकवणी ही आम्ही इथे देत आहोत आणि आमचे रिझल्ट सुद्धा आता येत आहेत. मी आता तुम्हाला बोलतो मी तुमच्याकडून नंबर घेऊन जाईल आणि मी माझे आता याच्या पुढचे माझे जे विद्यार्थी आहेत मी परत इथंच ऍडमिशन घेणार. लातूरून इथे येईन आता. मी एवढं मी बोलू शकतो. मी या बाबतीत मी एवढं मला माहिती आहे. थँक्यू सर, तुम्ही सर्वांनी एवढं सारं सांगितलं आणि आमचा अजून हुरूप वाढवला त्याबद्दल धन्यवाद. नाही वाढण्यासारखंच आहे. धन्यवाद. तुमचे नाव सांगा मॅडम. माझं शामत. सर तुमचं नाव? ओके मॅडम, इथलं जे काही आम्ही व्यवस्था केलेली आहे तर ती खूप छान सोय केली. सगळ्या पालकांची पाण्याची सगळी छान सोय झाली. थंड पाणी प्यायला मिळालं. याच्या अगोदर कुठे गेलो होतो त्याचा अनुभव आणि इथला अनुभव याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन करून काही सांगू शकता का? हो, लातूरचा औरंगाबादचा दोन्ही ठिकाणचा अनुभव माझा. तिथं काही सोय नव्हती आमची पालकांची. ओके सर तुम्हाला? लातूरलाच होता. काही सुद्धा सोय नव्हती तिथं. भरपूर सोय केली. जेवणाची सगळी सोय व्यवस्थित झाली. ओके चालेल. थँक्यू सर.